मुंबईतील सर्वात प्राचीन पोलीस ठाण्यापैकी एक असलेल्या माहीम पोलीस ठाण्याला या 22 डिसेंबरला 100 वर्ष पूर्ण झालेली आहे। 1923 रोजी या पोलीस ठाण्याची स्थापना झाली होती आणि या पोलीस ठाण्याला आता 100 वर्ष पूर्ण झाल्यानं हा संपूर्ण परिसर आता रोषणाईनं सजवायला घेतलं गेल्याचं पाहायला मिळत आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 27 डिसेंबरला मखदूमशाह बाबाच्या दर्ग्यावर माहीम पोलिसांकडून आता पहिली चादर चढवली जाणार आहे। पीर बाबांचा मोठा संदल या ठिकाणी पार पडणार आहे आणि नेते त्यासोबतच मुंबई पोलीस कमिशनर सुद्धा या कार्यक्रमाला हजेरी लावण्याची शक्यता वर्तवण्यात येते। माहीम पोलीस ठाणे ही इमारत आपण पाहतोय अतिप्राचीन आहे आणि दोन गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्तंभकला या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे। ही सगळी दृश्य आपण पाहतोय की प्रवेशद्वारावरच स्तंभकला साकारण्यात आली आहे आणि पोलीस ठाण्याच्या वास्तूच्या स्तंभामध्ये 10व्या ते 12व्या शतकातील शिल्प सुद्धा बसवण्यात आली आहे। ही शिल्प माहीम किल्ल्यावर सापडली असल्याचं बोललं जातं आणि पोलीस ठाणे बांधताना या ठिकाणी बसवण्यात आल्याचं म्हटलं जातं। या शिल्पांपैकी एक शिल्प आहे हिंदू पौराणिक कथेनुसार पृथ्वीच्या 8 दिशांचं रक्षण करणाऱ्या 8 देवतांपैकी एका देवतेचं आहे, तर दुसरं शिल्प नौदल युद्धाचं चित्रण दर्शवते। तर तिसऱ्या दृश्यामध्ये आपण पाहतो की शिवपुराण आणि बाबा भोलेनाथ यांची पूजा करणारं दृश्य या शिल्पामध्ये साकारण्यात आलेलं आहे। याशिवाय माहीममध्ये होऊन गेलेल्या इस्लाम धर्मीय संतांचं पवित्र साहित्य देखील याच वास्तूमध्ये जतन करण्यात आलेलं आहे। आज ज्या ठिकाणी माहीम पोलीस ठाणं उभं आहे तिथं पीर मखदूमशाह बाबा राहायचे असं बोललं जातं आणि त्यामुळे वाजत गाजत इथून संदल निघतो आणि ही परंपरा गेल्या 100 वर्षांपासून कायम आहे आणि आजच्या काळात ही परंपरा कायम ठेवण्यात आलेली आहे। संपूर्ण पोलीस स्टेशन ठाणं आता रोषणाईनं फुलानं सजवायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे यंदाच्या 27 तारखेला हा सोहळा किती आगळा वेगळा असणार आहे याकडे सगळ्या मुंबईकरांचं लक्ष लागलं आहे। कॅमेरा पर्सन आदिल शेखसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।